आनंद दादा, पवार दादा, 4 लाईन. दगड झालो तर दीक्षा भूमीचा होईन, माती झालो तर चैत्य भूमीची होईन. दोस्तो, दगड झालो तर दीक्षा भूमीचा होईन, माती झालो तर चैत्य भूमीची होईन, हवा झालो तर भीमा कोरेगावचा होईन, पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल. जर का मला पुन्हा मानव जन्म मिळाला तर आईची शपथ फक्त जय भीमवालाच होईल. आईची शपथ फक्त जय भीमवाला होईल. मित्र हो, बघा शब्दाकडे लक्ष द्या. दगड झालो तर दीक्षा भूमीचा होईल, माती झालो तर चैत्य भूमीची होईल, हवा झालो तर भीमा कोरेगावची होईल, पाणी झालो तर चवदार तळ्याचं होईल. जर का मला पुन्हा मानव जन्म मिळाला ना, आईची शपथ फक्त जय भीमवालाच होईल. आईची शपथ फक्त जय भीमवाला होईल. बांधवांनो, जर शब्द समजले तर फक्त टाळ्या वाजवता. मला असं वाटलं पाहिजे की मी काही गात आहो आपल्याला समजून राहिला नाही का दादा. पैसे देऊ नका पण टाळ्या वाजवता. जरी ह्या ठिकाणी पब्लिक कमी आहे, फक्त दात द्या. ऐका, दुसऱ्या 4 लाईनी ऐका बांधवांना. हो, मंदिर बांधल्याने भिकारी तयार होतात. आनंद दादा, मंदिर बांधल्याने भिकारी तयार होतात आणि ग्रंथालय उभारल्याने असे अधिकारी तयार होतात. आहे का लक्ष तुमचं माझ्याकडे? शब्दाकडे लक्ष द्या. फार अनमोल शब्द सांगत आहो मी तुम्हाला. मंदिर बांधल्याने भिकारी तयार होतात आणि ग्रंथालय उभारल्याने अधिकारी तयार होतात. जर बुद्धाचे विचार डोक्यात घेतले प्रकाश तर खरोखरी आंबेडकरी तयार होतात. तर खरोखरी आंबेडकरी तयार होता. अरे 4 लाईन आज सुनिएगा दोस्तों. हो, ढाल तोडून वार करते तिला छत्रपतीची तलवार म्हणतात. मावल्यांनो, ढाल तोडून वार करते तिला छत्रपतीची तलवार म्हणतात आणि पेशव्याचे जे मुंडके कापतात त्याला महार म्हणतात. क्या बात है. ढाल तोडून वार करते तिला छत्रपतीची तलवार म्हणतात, पेशव्याचे जे मुंडके कापतात त्याला महार म्हणतात. मनाचा कडक निळा भडक त्याला जय भीम म्हणतात आणि भारतात एकच वाघ होऊन गेला त्याला भीमराव आंबेडकर म्हणतात. दुनियेत हजारो लीडर या सारत एकच भेडर, या सारत एकच भेडर. हो, दुनियेत हजारो लीडर या सारत एकच भेडर. नित टॉप लागतोय, नित टॉप लागतोय,
नेता टॉप लागतोय रे तो भीमराव तो भीमराव तो भीमराव रामजी आंबेडकर साऱ्यांचा बाप लागतोय रे तो भीमराव रामजी आंबेडकर साऱ्यांचा बाप लागतोय 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 मित्र हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही म्हणत आहे या भारतामध्ये अनेक लीडर झाले होते परंतु बाबासाहेबांसारखा नेता पहिला दुसरा होऊ शकत नाही म्हणून म्हणायचं आहे दुनियेत हजारो लीडर प्यार करे मन घेर दुनियेत हजारो लीडर भारत एकच वेगर दुनियेत हजारो लीडर या साऱ्यात एकच वेगर नेता टॉप लागतोय नेता टॉप लागतोय तो भीमराव तो भीमराव तो भीमराव रामजी आंबेडकर साऱ्यांचा बाप लागतोय 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 आमचे दादा नारायण सरोदे यांच्याकडनं बक्षीस 100 रुपये आले टाळ्या वाजवा माझ्या भावासाठी कारण त्यांनाही माहीत आहे या जगात बाबासाहेबांसारखा नेता हो पाण्यासाठी भीमरायाने मोठा संग्राम केला मोठा संग्राम केला मोठा संग्राम केला महाळच्या चौदार दऱ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला सड्यावर करत नव्हता परंतु बाबासाहेबांची पुण्याई आज आनंदादा प्रकाश दिगवानकडे बिस्लरीकडे पाणी पितो आम्ही हे बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे म्हणून म्हणायचं आहे पाण्यासाठी भीमरायाने मोठा संग्राम केला मोठा संग्राम केला मोठा संग्राम केला महान ठिकाणी लावून पाणी चौदार दऱ्याचे जगी झाला पहा बोलवाला भीमदलितांचा रखवाला जगी झाला पहा बोलवाला भीमदलितांचा रखवाला जगी झाला पहा बोलवाला भीमदलितांचा रखवाला महाप्रताप लागतोय महाप्रताप गाजतोय तो भीमराव तो भीमराव तो भीमराव रामजी आंबेडकर साऱ्यांचा बाप लागतोय तो भीमराव रामजी आंबेडकर साऱ्यांचा बाप लागतोय तो भीमराव रामजी आंबेडकर साऱ्यांचा बाप लागतोय
ख्यातनाम कवी गौतम सपकाळ लिहितात आणि शॉर्टकट मध्ये अशासाठी गात आहोत की कोणींचे गाणे झाले पाहिजे. आहे का? काय म्हणतात कवी? काळ्या रामाच्या दर्शनाला होती दयांची बनली, होती दयाची बनली, होती दयाची बनली. उठून बंदी दर्शनाची दिली आम्हाला संधी, संधी दिली आम्हाला संधी, दिली आम्हाला संधी. कारण काळ्या रामाच्या दरबारी दिली क्रांतीची ललकारी, काळ्या रामाच्या दरबारी दिली क्रांतीची ललकारी, काळ्या रामाच्या दरबारी दिली क्रांतीची ललकारी, काळ्या रामाच्या दरबारी दिली क्रांतीची ललकारी. पहाडी आलाप वाटतोय, पहाडी आलाप वाटतोय. तो भीमराव, तो भीमराव, तो भीमराव रामजी आंबेडकर साऱ्यांचा बाप लागतोय. 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 शेवटचं कडवं ख्यातनाम कवी गौतम सपकाळ म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा नेता या जगात होऊ शकत नाही. म्हणून ऐकावं, हिंदू म्हणून मरणार नाही एवढ्यात घोषणा केली, एवढ्यात घोषणा केली, एवढ्यात घोषणा केली. धर्मांतराची पहिली घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या मुक्कामी केली. आणि त्या घोषणेमध्ये बाबासाहेब म्हणतात, मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. पहिली घोषणा एवढ्यामध्ये केली. म्हणून गौतम सपकाळ काय लिहितात बांधवांनो ऐका, हिंदू म्हणून मरणार नाही एवढ्यात घोषणा केली, एवढ्यात घोषणा केली, एवढ्यात घोषणा केली. बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन प्रतिज्ञा पूर्ण केली, प्रतिज्ञा पूर्ण केली, प्रतिज्ञा केली. एकनाथराव देगावे सरपंच यांच्याकडून 200 रुपये भेट टाळ्या वाजवा भावासाठी. आणि त्यांचंही काय म्हणतात बांधवांनो, हिंदू म्हणून मरणार नाही एवढ्यात घोषणा केली, एवढ्यात घोषणा केली, एवढ्यात घोषणा केली. बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन प्रतिज्ञा पूर्ण केली, प्रतिज्ञा पूर्ण केली, प्रतिज्ञा पूर्ण केली. मग कवी गौतमाचे गाणी प्रकाशदीप मधुर स्वराने, कवी गौतमाचे गाणी प्रकाशदीप मधुर स्वराने, कवी गौतमाचे गाणी प्रकाशदीप मधुर स्वराने, कवी गौतमाचे गाणी प्रकाशदीप मधुर स्वराने. कसा तो अपघातोय, कसा तो अपघातोय. तो भीमराव, तो भीमराव, तो भीमराव रामजी आंबेडकर साऱ्यांचा बाप लागतोय. तो भीमराव रामजी आंबेडकर साऱ्यांचा बाप लागतोय. तो भीमराव रामजी आंबेडकर साऱ्यांचा बाप
सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता माननीय लोक कमी जरी असले, प्रकाशदीप वानखेडे साहेबांना माझी विनंती आहे, कुंभारापरी तू भीमा समाजाला घडविले हे गाणं सुरू करावं अशी विनंती आहे. तत्कालीन कार्यक्रम अभिनेता भगीरथ पालीचे श्री निळकंठ गव्हाणे साहेब पुरोगामी विचाराचे सामान्य घटकाला न्याय देणारे असे कार्यकारी अभियंता आपल्या सर्वांच्या सानिध्यात उपस्थित झालेले आहेत. आपण सर्वांनी त्या गव्हाणे साहेबांसाठी त्यांची जोरात टाळ्या वाजवायचा आहे. आपण ठीक आहे, आमच्यासारखे घटक समाजामध्ये नोकरी करतात, सगळे करतात. उच्च वर्णीय सुवर्णवर्णीय बुद्धिजीवी असून एक सामान्य माणसाला घटकाला न्याय देण्याचं काम श्री निळकंठ गव्हाणे साहेबांना करतात. त्यांच्यासाठी आपला जोरदार टाळ्या वाजवायचा आहे. आहे का नाही? तर बांधवांनो, माझी आणि कार्यकारी अभियंता गव्हाणे सर यांनी या गीताकडे, मुलीच्या गीताकडे लक्ष द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि ह्यानंतर माझी मोठी मुलगी स्नेहल वानखडे आपल्या गीताला सुरुवात करते. हे बेटा. खूप सुंदर असा विषय आपल्या समोर सादर करणार आहे. तर गीताच्या शब्दाकडे लक्ष असावं. हॅलो हॅलो मॉनिटर हॅलो हॅलो चिक हॅलो हॅलो चिक हॅलो हॅलो चिक थोडं हॅलो चिक भीमाच्या पायवाटीची जराशी धूड मी आहे. नदी नाही परी ओढ्यातली झुडझुड मी आहे. जराशी धूड मी आहे. नदी नाही परी ओढ्यातली झुडझुड मी आहे.
लवे लवचिक होऊन लव्हाळा मी जरी वामन, मला छळती यशांसाठी उद्याचा सूड मी आहे. मला छेडती यशांचा उद्याचा सूड मी आहे. आणि म्हणायचं आहे, निशस्त्र सैनिकांचा सरदार भीम होता. जातीयते करिता तलवार भीम होता. मायभूमीच्या सुंदर कंठात शोभणारा कोटी निळ्या फुलांचा फुलहार भीम होता. कोटी निळ्या फुलांचा फुलहार भीम होता. आणि म्हणून म्हणायचं आहे, महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक कालकथित प्रतापसिंग बोधळे माझे आजोबा यांचं सुंदर असं गीत सादर करीत आहे, लक्ष द्यावं. महू के बच्चों में एक बच्चा चले शेर की चाल. आवाज वाढवा. आवाज वाढवा.
माझे मोठे बाबा ख्यातनाम गायक आनंदजी कीर्तनी यांच्याकडून 1000 रुपयांचं बक्षीस आलं आणि तसेच सहाय्यक मुख्य अभियंता संभाजीनगर आर्य देशमुख साहेब यांच्याकडून 1000चं बक्षीस आलं. तसेच सौ शीला संभाजी चिखल यांच्याकडून 70 सुद्धा तर्फे भेट आली आहे.